हा मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा मतदारसंघ आणि जिल्हा आहे। हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या चिरंजीवांचा जिल्हा आहे। गेल्या काही काळात विशेषतः यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या भागामध्ये महिलांवरील अत्याचार, लूटमार, दरोडे, बलात्कार, मुलींच्या हत्या याचं प्रमाण वाढलंय। गुंडांना कसं अभय दिलं जात आहे आणि या सर्व काळामध्ये लाडके खासदार तिथे फिरकती नाहीत। कालची घटना, अक्षय शिंदे नंतरची जी घटना घडलेली आपण पाहिली, ती अत्यंत हृदयद्रावक, धक्कादायक अशीच। हे सगळे लोक कल्याण, अंबरनाथ आणि बीडलाच का असतात? का? अक्षय शिंदेचं तुम्ही निवडणुकीपूर्वी एन्काउंटर केलं, तुम्हाला राजकीय फायदा हवा होता। आता हा जो एक नराधम पकडलेला आहे, ज्याने त्या मुलीची हत्या केली, लैंगिक अत्याचार करून हत्या केली, लक्षात घ्या, त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्प काय? गप्प काय? हा पहिला प्रश्न आहे। बीडमधलं चित्र अत्यंत गंभीर आहे। लवकरच तिथे माननीय उद्धव ठाकरे सुद्धा परभणी आणि बीडला जातील, कधी ते तुम्हाला कळवण्यात येईल। बीडमधलं प्रकार जो आहे हा बिहारमधल्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर्वी अशा प्रकारचा दहशतवाद चालायचा। गोपालगंज, बरं का, त्यानंतर पाटण्याच्या आसपासचे अनेक जिल्हे, आरा, अशा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या टोळ्यांचं दहशतवाद चालायचा। अपहरण, खंडण्या, हत्या, राजकीय हत्या आणि मग राजकीय हत्या करणाऱ्याला संरक्षण, एकेकाळी बिहारचं चित्र होतं।